पण मला मला एक सांगा की समजा आत्ताचा जो रन रेट आहे म्हणजे 146 आहे आणि आणखी 4 ओव्हर्स राहिलेले आहेत. आणखी 4 वा. आपला एकूण स्कोअर कुठपर्यंत जाईल? मला वाटतं 180 तरी पार करायला पाहिजेत आपण. खरं तर स्कोअर आपल्याला हवा असेल तर मला असं वाटतं की आपण 200 पर्यंत जायलाच पाहिजे. ज्या पद्धतीने गेलची बॅटिंग आहे किंवा त्यांची लाईनअप आहे किंवा सध्या त्यांचा जो फॉर्म आहे तोपर्यंत 200 रन तरी आपल्या व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आणि पण सध्याचा जो रन रेट बघितला तर मला असं वाटतं की तो 180-185च्या आसपास आपण पोहोचू. पण समजा स्वाती आपण 190 पर्यंत पोहोचलो तर वेस्ट इंडिजला 190 पेक्षा जास्त धावा करणं शक्य आहे का? मला नाही वाटत ते करू शकतील. तुला असं वाटत नाही म्हणजे तुझी इच्छा नाहीये पण काय? इच्छा नाहीये पण लास्ट मॅच मध्ये आपण बघितलं जी वेस्ट इंडिजची लास्ट मॅच झाली त्याच्यात अफगाणिस्तान सारखा संघ जेव्हा त्यांना हरवू शकतो तेव्हा आपला संघ तर आता खूपच फॉर्म मध्ये आहे. तर आपला संघ त्यांना सहज हरवेल असं वाटतं. अच्छा, आपला संघ जिंकणार अशी पूर्ण खात्री आहे. बस जो जिंकेल म्हणेल तो आमचा असा आहे. आपण जिंकणार. कशामुळे जिंकणार? नक्कीच आपण 180 ते 200 रन्स क्लिअर मारायचा प्रयत्न करणारच आहोत. आता सध्या तरी तेच दिसण्यात येत आहे. कोहली आणि धोनी हे आपला टार्गेट कंप्लीट करणारच आहे असंच दिसण्यात येत आहे. टार्गेट म्हणजे काय? मार्च एंडचं टार्गेट आहे का काय? प्रियांका काय 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 होईल? मला तर असं वाटतं की भारतच जिंकणार आहे आणि आपले प्लेयर्स एवढे भारी आहेत सगळे की आपणच जिंकणार आहोत. तर मी शिल्पा फार ओरडते मगापासून. तुला काय झालंय शिल्पा? एवढा काय तुला मॅच चढते का? बरं मला एक सांग. मगाशी तू जे म्हटलीस की काही झालं तरी विंडीजला एवढ्या धावा करता येणं शक्य नाही. कशामुळे? काय का म्हणजे मी टीम इंडियाची सपोर्टर आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टीम इंडियाचा जो काही फॉर्म आहे सध्याचा म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये विराट असेल धोनी असेल युवराज आज जरी तो खेळत नसता तरी सुद्धा युवराजने ज्या पद्धतीने खेळला होता ते एक म्हणजे अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता किती पण विकेट्स गेले असतील तरी सुद्धा टीम इंडिया कमअप करते. तेवढा जोश इतर संघांमध्ये नाही आहे. जोश आहे सोशल मीडियावर पण. सुमित काहीतरी सांगणार आहे यार. आत्ताच माझ्या एका मित्रांनी फेसबुकवर टाकले फार गमतीशीर आहे. मैं बचपन से विराट कोहली बनना चाहता था असं मोदी म्हणतायत. अशा सारख्या कमेंट्स इकडे पास होतात आणि मुली तर पूर्ण वेळा झाल्या आहेत. म्हणजे विराट कोहलीचे फोटो आणि त्यांच्या पुढे असणाऱ्या पप्प्यांची संख्या वाढतच चालली. काय सांगताय? वा सुमित, डोंट बी जेलस. एकूण जी काही क्रेज आहे विराट असेल किंवा धोनी आहे आणि सगळ्यांना पूर्ण खात्री आहे की काहीही झालं तरीसुद्धा भारत निश्चितपणे ही मॅच जिंकणार. ही मॅच अतिशय महत्त्वाची आहे कारण त्यामुळे फायनलमध्ये जाणार आहे भारत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत वेस्ट इंडिज या सामन्यामध्ये जरी टॉस भारतानं सुरुवातीला हरला तरीसुद्धा ज्या पद्धतीने आत्ता बॅटिंग सुरू आहे आणि मुख्य म्हणजे मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला मयुरेशनं की जेव्हा विराट कोहली 40च्या पुढे जातो. आता सुदैवाने विराट कोहलीने उत्तम धावा केल्यात. तो आणखी क्रीजवर आहे. अजिंक्य रहाणेनं चांगली कामगिरी केलेली आणि मुख्य म्हणजे आता कॅप्टन कूल धोनीसुद्धा या सगळ्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे भारताची बॅटिंग उत्तम होणार आणि 200पर्यंत सुद्धा भारत जाईल अशी एक आता खात्री वाटते आहे. हा पुन्हा हर्षलकडे जातो. हर्षल, मला एक सांग की 200पर्यंत समजा भारत गेला तर आता नंतर विंडीज खेळत असताना आपली व्यूहरचना कशी असायला पाहिजे? काय करायला पाहिजे? कुठले बॉलर्स आले पाहिजेत? काय वाटतं? नाही अगदी आता पाहायला गेलं तर शेवटच्या 3 ओव्हर आहेत आणि 17 ओव्हर झालेल्या आहेत. तिसरी ओव्हर आपण शेवटच्या 3 ओव्हर उरल्या आहेत. प्रत्येकी 3 ओव्हरमध्ये 10,000 रन जरी काढले तरी आपण 180चा पल्ला गाठू शकतो. पण ते सुद्धा अगदी खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करतात. त्यांची फिल्डिंग देखील आपण आणि आपली जी आपण पाहिलं की आपण 2-2 रन काढण्याचा प्रयत्न आहे. धोनी सुद्धा खूप छान पद्धतीने खेळतोय. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये आपला प्रयत्न असणार आहे की 200 पर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न आहे. पण आणि 200च्या आधी जर आपण अडकलो तर त्यांच्यामध्ये जी काही बॅट्समॅन आहेत ते अगदी अफलातून आहेत. खूप छान पद्धतीने खेळतात. गेल खूप अफलातून पद्धतीने खेळतो आणि जर आपण इथे जर अडकलो तर आपल्याला जिंकण्याला कुठेतरी अवघड जाऊ शकतो. अच्छा,
आता मला सांगा की कुठले बॉलर्स आपल्याकडेचे विंडीजच्या विरोधामध्ये विंडीज खेळत असताना धमाल करतील असं वाटतं? कारण आता फलंदाज काय करतायत ते दिसतंच आहे. तू ये इकडे. फलंदाज काय करतात हे दिसतंय, पण गोलंदाज कुठले असतील की ज्या गोलंदाजांवर आपली भिस्त अवलंबून आहे? हार्दिक पांड्या, नेहरा, बुमरा खूपच चांगले बॉलर्स आहेत आणि मला अशी म्हणजे होप्स आहेत की ते लवकरात लवकर वेस्ट इंडिजची विकेट्स काढतील. आणि आता धोनी आणि विराट कोहली स्ट्राईक खेळतात. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं त्यांची केमिस्ट्री खूपच छान होती, आताही छान असेल आणि आहेच. वा वा वा. विराट कोहलीचं सगळे कौतुक करतायत, पण तू मला सांग, तू चष्मा वगैरे घातलेला असल्यामुळे जर अभ्यासू वाटतोस म्हणून मी तुझ्याकडे अपेक्षेने आलेलो आहे की विराट वगैरे आरडाओरडा सोड. हां, विराट वगैरे आरडाओरडा सोड, पण मुळामध्ये विराटच्या खेळामध्ये काय वेगळेपण आहे? त्यांच्या खेळामध्ये वेगळेपणा आहे की तो फुल्ली जो शॉट मारतो तो परफेक्ट शॉट असतो त्यांचा. आणि आता अपेक्षा अशी आहे की स्ट्राईक रेट आता 8चा आहे. आता यावेळेला अपेक्षा अशी आहे की स्ट्राईक रेट निदान 15-20 पर्यंत जायला हवा, तेव्हा चांगला स्कोर होईल आणि इंडियाला एक चांगली विनिंग आणि स्कोर मिळेल. अच्छा, चांगला स्कोर होईल आणि इंडियाला चांगला स्कोर मिळणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही असं म्हणणं आहे. मला एक सांग की धोनीचं वेगळेपण काय? म्हणजे धोनी कॅप्टन म्हणून सुद्धा आणि फलंदाज म्हणून सुद्धा धोनी कसा वाटतो? धोनी हा सगळ्यात जास्त मला भावतो. तो म्हणजे तो कॅप्टन म्हणून सगळ्यात बेस्ट आहे आणि तो शांतपणे कुठल्याही परिस्थितीत तो तोंड देऊ शकतो. दुर्गेश होणार शेजारी असल्यामुळे भावतो वगैरे म्हणते बरं का. हे तिला कवितेतले शब्द वगैरे तुम्ही शिकवलेले दिसतात. चर्चेमध्ये थोडस तुम्हाला हे करतो, हस्तक्षेप करतो. की सगळेजण एन्जॉय करताय, तृप्ती एकटीच बिचारी त्या टॉप 50च्या टेन्शन करणार काय म्हणजे करणार का? कारण ते बुलेटिन जाणार आहेत. हा, त्यामुळे पण लक्षात घ्या, एवढं असून सुद्धा तिला धोनी भावतोय. हा, बोल. हा, त्यामुळे धोनी हा कुठल्याही परिस्थितीमध्ये शांतपणे तोंड देतो, स्वतःच्या टीमला चांगल्या पद्धतीने हँडल करतो. किती वाईट परिस्थिती असली, अगदी आपण मागच्या मॅचमध्ये जेव्हा पाहिलं होतं बांगलादेश बरोबर, आपण अगदी हरण्याच्या स्थितीमध्ये होतो, पण त्याने ज्या बॉलर्सला चांगल्या पद्धतीने सूचना दिल्या त्यामुळे आज आपण पुढे येऊ शकलो. त्यामुळे धोनी हा आजपर्यंतचा बेस्ट कॅप्टन असल्याचं मला तरी वाटतंय. धोनी हा आजपर्यंतचा बेस्ट कॅप्टन आहे आणि तो आत्तासुद्धा सगळी मजा करणार आहे, चांगलं हे करेल अशी खात्री आहे. एक बघा, म्हणजे आत्ता मला वाटतं किती 161 असा स्कोर आहे. आणि किती ओव्हर्स आहेत? आणखी 2 ओव्हर्स आहेत. 2 ओव्हर्स आहेत. एक सेकंद आहे, इकडे मला जाऊ दे जरा. इकडे पण हे आमचे लोक अभ्यास करत बसलेले आहेत, काम करत बसलेले आहेत. जरा पुढे वा. या तुम्ही इकडे या. मला एक सांगा की या सगळ्या याच्यामध्ये जे माहोल आहे त्याच्यामध्ये भारत जिंकेल अशी सुरुवातीपासून जी काही चर्चा होती, आजही आता लोकांना खात्रीच वाटते जिंकणार. भारताच्या टीममध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे भारत जिंकेल अशी खात्री आहे? अर्थातच भारतबद्दल जर आपण बोलत राहिलो तर भारत हा सेमीफायनलमध्ये तर जाणारच. सेमीफायनलची मॅच जी चालली आहे ती जिंकणारच आणि फायनलमध्ये तर ऑब्व्हियसली मात करणारच, त्याबद्दल काही शंका नाही. परंतु मला एकच म्हणायचं आहे की आपल्यामध्ये इतके धुवाधार बॅट्समन वगैरे आहेत. म्हणजे ते थोडक्यात कोहली झाला आणि रहाणेला आज जर संधी दिली त्यांनी ते संधीचं सार्थ देखील केलेलं आहे. त्यामुळं आणि एक रोहित शर्माची आपण जर ती फलंदाजी बघितली तर एकदम तुफानीदार फलंदाजी होती. त्यामुळे याच्यामध्ये काही शंका नाही की आपण हारणार आहोत. त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही कुणाला. आपण आरामात सगळं काही क्रॉस करणार आहोत आणि फायनलचा वर्ल्ड कप देखील आपल्या खिशात असणार आहे.